नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया हिवाळी अधिवेशन विशेष बातमीपत्र. नागपूर हिवाळी अधिवेशनात दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर अडचणींवर आमदार गजानन लवटे यांनी जोरदारपणे प्रश्न उपस्थित केलाय. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबीनची मोठी पीकहानी झाल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणलं. अनेक हेक्टर शेती क्षेत्र पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नुकसान भरपाई वेळेवर न मिळाल्यानं ग्रामीण भागात असंतोष वाढत असल्याचं त्यांनी सांगितलंय. उत्पादन घट, घसरलेले बाजारभाव आणि वाढता कर्जभार हे शेतकऱ्यांच्या संकटाचं मुख्य कारण असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. कापूस आणि सोयाबीनच्या अस्थिर दरांमुळे तरुण शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत असल्याचं त्यांनी सांगितलंय. वाढत्या शेती खर्चामुळे निव्वळ उत्पन्न कमी झाल्यानं शेतकरी जीवनमान ढासळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. विदर्भातील वाढत्या आत्महत्यांमुळे या परिस्थितीची गंभीरता आणखी वाढल्याचं त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिलंय. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई आणि योग्य MSP मिळालीच पाहिजे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. दर्यापूरसह अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं संकट तातडीनं कमी करण्यासाठी सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात असं आवाहन त्यांनी विधानसभेत केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. तो महत्त्वाचा प्रश्न माझा दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघातील माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मी जो प्रश्न उपस्थित केला, त्या प्रश्नाचा काय जरा सगळी म्हणजे धावपळ, गडबड आणि सभागृहामध्ये सगळी म्हणजे लोकांना बोलण्याची संधी, कमी वेळ, त्यामुळे मी जो प्रश्न उपस्थित केला आणि मी जी मागणी केली आणि मागणीच्या मार्फत मी अध्यक्ष महोदयांना जे माझं हे दिलेलं आहे, याच्यामध्ये अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचे जे पिकाचे जे नुकसान झालेले आहे, फळ पिकांचे जे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजे त्यांना कितीतरी दिवसापासून जे भरपाई मिळायची, वर्षभराचा कालावधी होत आहे, तरी त्यांना ती भरपाई नुकसानाची भरपाई मिळत नाही. त्याच्यामुळे ते भरपाई लवकरात लवकर मिळावी याच्यासाठी मी त्यांना हे केलेलं आहे. तसेच दर्यापूर अंजनगाव तालुक्यामध्ये कापसाचे व सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, परंतु या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन राहिले. कारण जो भाव द्यायला पाहिजे, जो मिळायला पाहिजे, तो शेतकऱ्यांना मिळून नाही राहिला. कमी भावामध्ये शेतकरी आपलं माल विकतो, त्याच्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. कापसाच्या बाबतीत जर विचार केला, कापसाची साठवणूक करण्याकरिता शेतकऱ्याकडे अपुरी जागा उपलब्ध आहे. जागा उपलब्ध नसल्यामुळे बहुधा शेतकरी हा घरातच कापसाची साठवणूक करतात. त्यामुळे साठवलेल्या कापसाला कधी कधी आगही लागून जीवितहानीच्या घटना भरपूर झालेल्या आहेत, अनेकदा घडल्या आहेत. तसेच या आगीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा आजपर्यंत भेटलेली नाही आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये असे प्रकार झालेले आहे, त्याचे पंचनामे सुद्धा झालेले आहे, परंतु आजपर्यंत त्यांना कोण्या गोष्टीची म्हणजे मदत भेटलेली नाही आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी 3 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सभागृहाला हादरवणारे प्रश्न उपस्थित केले. दापोली इथं पदव्युत्तर संस्था आणि मध्यवर्ती संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव 2 वर्षांपासून प्रलंबित असल्याचं त्यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणलं. कोकणातील विद्यार्थ्यांना शासकीय PG शिक्षणाची संधी मिळावी यासाठी तात्काळ निर्णय घेण्याची त्यांनी जोरदार मागणी केली आहे. यानंतर मुंबईतील 13,800 उपकर प्राप्त जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत गंभीर लक्षवेधी मांडत त्यांनी रहिवाशांना क्लस्टर प्रकल्पात सामावून घ्यावं अशी विनंती सरकारला केली. म्हाडा कायदा न्यायालयात अडकल्यानं लाखो कुटुंबांचं भविष्य अडचणीत असल्याचं ते म्हणाले. पुनर्विकासासाठी म्हाडानं थेट क्लस्टर तयार करून पुढाकार घ्यावा असा ठाम आग्रह त्यांनी केलाय. तिसऱ्या मुद्द्यावर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची नव्यानं निवडून आलेली लोकशाही समिती असूनही केंद्राच्या बॉक्सिंग ऑफ इंडियानं जुन्या समितीला मान्यता दिल्याचा दरेकरांनी तीव्र निषेध केलाय. बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या घटकांची चौकशी करून महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका राज्यानं घ्यावी असं त्यांनी म्हटलंय. क्रीडा मंत्री आणि गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. दरेकरांच्या सलग आणि प्रभावी मांडणीमुळे कोकण शिक्षण, मुंबई पुनर्विकास आणि क्रीडा क्षेत्रातल्या अन्याय या 3ही विषयांवर अधिवेशनात मोठी चर्चा रंगली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. माणूस विशेषतः या परिसरात राहतो, तर त्याकरता आर्थिक तरतूद करावी ही मागणी त्या ठिकाणी केली. शंभूराजे देसाई जे वरिष्ठ मंत्री शिवसेनेचे आहेत, त्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं, कारण गृहनिर्माण खातं, नगरविकास खातं आज उपमुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांनी या संदर्भामध्ये
अधिवेशन संस्थाच त्या ठिकाणी या विषयासंदर्भात बैठक घेतली जाईल आणि हा विषय निकाली काढू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आणि त्यामुळं पुनर्रचित 388 इमारती आणि त्याचबरोबर सेसच्या 13,800 इमारती या त्या ठिकाणी पुनर्विकसित होण्याचा त्या ठिकाणी मार्ग मोकळा झाला आहे असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना या ठिकाणी सांगू इच्छितो। तर उद्धवजी ठाकरे साहेबांना आव्हान आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक भ्रष्टाचाराचा आरोप दाखवा, एक त्यांच्यावर काळा डाग त्या ठिकाणी दाखवावा। त्या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी देवेंद्रजी पाठीशी घालत नाहीत। आपण मुंडवाच्या कालपर्वाच्या प्रकरणात सुद्धा मी आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ऐकलं की यामध्ये कोणी असेल आम्ही त्याला माफ करणार नाही, कायद्यासमोर सगळे समान आहेत। मला वाटतं उद्धवजींना माझी हात जोडून विनंती आहे की जरा त्यांनी मोदी साहेब, अमित शाह साहेब त्यांच्या कुटुंबासंदर्भात, देवेंद्रजींच्या संदर्भात आपण बोलायचं तर जाहीर समाजमधनं बोला, अधिवेशन चालू आहे, जरा शेतकऱ्यांवर बोला। आज मुंबईचा प्रश्न आहे, प्रवीण दरेकर त्या ठिकाणी मराठी माणसाचा 388 इमारती आहे, गिरगाव, लालबाग, परळ, त्याच्यावर बोललो मी। 13,800 इमारती आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे, त्यांच्या घराचा प्रश्न आहे। कुठे बाळासाहेबांचे विचार, कुठे उद्धवजी आपण टोमणी मारत त्या ठिकाणी फिरताय? मला वाटतं आता तरी दुरुस्त व्हा, त्याचं उरलं सुरलं सुद्धा त्या ठिकाणी आपलं दुकान त्या ठिकाणी अस्तित्वात ठेवणं मुश्किल होईल। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनानं विशेष सतर्कता अवलंबले। विविध संस्था, समाज आणि संघटना आपल्या न्याय आणि हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत। अनेक वर्ष प्रलंबित मागण्यांबाबत दबाव वाढवण्यासाठी विविध गटांकडून धडक मोर्चे काढले जात आहेत। आंदोलक शांततापूर्ण पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते। अधिवेशन सुरू होताच शहरात गर्दी वाढत असल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाले। नागपूर शहर परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सांगितले। मोर्चा मार्गावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती त्यांनी दिली। वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र वाहतूक पथकं आणि विशेष नियोजन करण्यात आलं आहे। अनुचित घटना टाळण्यासाठी गस्त वाढवून विशेष पथकं तैनात करण्यात आलेत। परिसरात शांतता राखण्यासाठी आंदोलकांशी नियमित संवाद साधला जात असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। आपला बेसिकली गोपनीयचे स्टाफ एक पूर्ण मोर्चामध्ये ते फिरत असतात। यशवंत स्टेडियम येथे आहे आणि जे 4 स्टॉपिंग पॉईंट येथे आपले गोपनीय जे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, ते सर पूर्ण शहरामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे किंवा रविवार जे काही मुख्य पॉईंट आहे तिथे आपले गोपनीय कर्मचारी उपस्थित आहेत। नागरिकांना आता हे बोलणे इच्छुक आहे की आता लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सेशन चालू आहे, ते नागपूरसाठी पण एक महत्त्वपूर्ण एक इव्हेंट आहे आणि बरेचसे मोर्चा असतात ज्यामध्ये अफवा पण पसरतात। तर मी हे विनंती करतो की जे पोलीस माध्यमातून किंवा प्रशासन माध्यमातून जे इन्फॉर्मेशन आम्ही देत आहोत त्याच्यावर विश्वास ठेवा आणि सोशल मीडियावर जे काही निगेटिव्ह बातमी पसरतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका। याबरोबरच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं विशेष बातमीपत्र इथेच संपले। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।